हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता तुम्ही विचार करत असाल आम्ही कुठे चाललोय. तर आम्ही चाललोय राजापूरच्या गंगेला. आणि आम्ही तिथे उन्हाळ्याला जाणार आहे आणि नंतर गंगेला जाणार. गंगेला जायचे दोन रस्ते आहेत. एक आहे इथून तो कोल्हापूर मार्गे राजापूर रेल्वे स्टेशन कडून, आणि एक आहे तो चालतो हायवेने, मुंबई गोवा हायवेने. तर आम्ही आता चाललोय गंगेला खारेपाटण गावातून. तर बघू शकतात पुढे हायवे मुंबई गोवा NH66. आणि इथे आहे मधुबन हॉटेल. ही आहे आणि पुढे तो सुक नदीचा ब्रिज. हा रस्ता गेला आहे गोव्याला, रस्ता गेला आहे राजापूर मुंबईला. हा मुंबईला. राजापूर पण इथेच येतो मध्ये. आता निघालो. स्टार्ट इथून घ्यायचा आहे राईट, त्याच्याने गंगेला जाता येईल. आधी उन्हाळ्याला जायचं, नंतर गंगेला जायचं. ते राधाकृष्ण हॉटेल आणि ते बोर्ड बघू शकता तुम्ही, राजापूर गंगा. आहे लेफ्ट. मी पूर्ण रस्ता तुम्हाला दाखवतो ज्याच्याने तुम्ही पण येऊ शकाल इथे न कोणाला विचारता आणि कन्फ्यूज होता. रस्ते थोडेसे खराब आहे, गाडी भरपूर हलते. रस्ते खराब आहे थोडेसे, खड्डे आणि मध्ये. आपण आलेलो आहोत आता उन्हाळ्याला. आणि गाई जिथे आम्ही आलेलो आहे गरम पाण्याचा झरा उन्हाळे आणि ते समोर महालक्ष्मी मंदिर. इथून असं जाय. सो गाई जिथे बघू शकता आम्ही पोचले उन्हाळ्याला, जिथे आहे गरम पाण्याचा झरा. इथे समोर आहे महालक्ष्मी मंदिर आणि इथे वॉशरूम पण आहे सगळ्यांसाठी. आणि या साईडला आहे झरा. गाई जिथून आम्ही उतरतोय उन्हाळ्याच्या गरम पाण्याचा झरा उंच हे बघू शकता. भरपूर मोठी जागा इथे. त्या साईडला आहे स्त्रियांसाठी हा झरा. अरे गरम आहे पाणी खूप, भरपूर गरम पाणी आहे. मी करतो योगेश आता साईड. भरपूर गरम पाणी आहे गाई. असं वाटतंय जसं आता हा. आणि इथे गाई गहूमुख होतं गाईचं सारखं होतं, तिथून निघायचं पाणी. आता हे असं झालं गरम गरम
असं वाटतंय काही जसं हे गरम पाण्याचं कुंड आहे. गरम पाण्याचं गुंड असं वाटतंय जसं आत्ता ठेवलंय गरम करायला पाणी आणि तेच आपण घेतोय असं वाटतंय. तर आता आम्ही गाईड करतो आंघोळ आणि चला परत आता आम्ही आलेलो आहे आता उन्हाळ्याच्या गरम पाण्याचा झरा घेऊन. तर आता आम्ही जाणार आहे गंगेला. तर इथे आधी मी मंदिर बघू शकतात तुम्ही. लक्ष्मीच्या पाया पडायला जायचं. काही हे ग्रामपंचायत उन्हाळ्याचं ऑफिस आहे. आणि गाईज आम्ही चाललोय आता महालक्ष्मी मंदिर उन्हाळे. कारण इथे आता मी माईक नाही लावलाय कारण पाण्यात भिजला असता म्हणून माझा आवाज जरा क्लिअर नाही असेल त्यासाठी सॉरी. आणि मला काही सपोर्ट करा भरपूर. इथे चप्पल काढायची बाहेरच. इथे आहे शिवशंकरांची एक पिंड आहे त्याच्यावर पाय पडून घेऊ. इथे हे कोणतं ते देव आहे. देऊळ बंद आहे गाईज आता. देऊळ बंद आहे बघू शकता. आतमध्ये असं आहे देव पण आता देऊळ बंद आहे. आणि गाईज देऊळ बंद आहे पण आम्ही आता देवळाची प्रदक्षिणा घालतोय. ते श्री नंदी. इथे परत एक शिवलिंग आहे त्याच्यावर पाय पडून घेऊया. तुम्ही पण आलात तर ओल्या कपड्यांवर डायरेक्ट इथे या. इथे मस्त गाईज एक सुंदरशी एक पेंटिंग केलेली आहे माता लक्ष्मीची. मस्त आहे सुंदर आहे. ते देऊळ आहे. चला. आणि बॉईज बाहेरचा खूप आहे गाईज. भरपूर लोक आलेली आहेत. आणि आत्ता कोण नाही. आम्ही सकाळी 8 वाजता आलो म्हणून कोण जास्त लोक नाहीत. आणि गंगाला आता कधी जाणार ते मी सांगतो कारण गंगा येते आणि 1 महिन्यासाठीच असते. आता मेमध्ये चाललेली. आता मे संपला. आता जूनमध्ये पण असणार काय माहीत नाही किती तारीखपर्यंत आहे ते. आता गंगेला गेल्यानंतर तुम्हाला मी सांगेल. आणि गाईज इथे प्रदक्षिणा जेव्हा तुम्ही कराल कोणत्याही देवळातल्या तेव्हा 2 करायच्या असतं. 2 किंवा 5 करायच्या. एक प्रदक्षिणा नाही करायची असते कारण आई बोलते असं. मस्त असं देऊ. आणि काही जे इथे उन्हाळ्याचं गरम पाण्याचं झाला तिथे महालक्ष्मी मंदिर आहे. आणि याच्याच ठीक समोर ही वाट सुंदरशी निसर्गी ही वाट आहे. इथून तुम्ही डायरेक्ट पोचाल गंगेला. आम्ही आता कार आणली तिथूनच आम्ही जसे आलो तशीच आम्ही आता चाललो रिटर्न गंगेला. कॉमेंट्स येतील बघा आता. आणि काही कॉमेंट करायचे ते कॉमेंट करू शकता तुम्ही. तर ती उन्हाळ्याची शाळा होती मी आधी दाखवलेलं तिथे जाताना उन्हाळ्याला. तर तिच्या एक्झॅक्ट समोरच आहे गंगेचा गेट. एक्झॅक्ट समोर आहे. आणि काही जिथून आम्ही चाललोय गंगेला. मी उन्हाळ्यावरून वाट आली.
आणि काहीच ती आली आहे उन्हाळ्यावर वाटली. मी तुम्हाला दाखवत होतो ते चायवाल्या स्टॉलच्या बाजूने येत होती. ती आहे ती वाट आणि आम्ही चाललोय आता. अजून जास्त स्टॉल्स खोलले नाही आहे कारण इकडे काय आलं आपण जास्त जरा लवकर आले. एक पण स्टॉल 2-3च खोललेले आहेत. बघू शकता बंद आहे. एक चायवाल्याने स्टॉल आहे खायला आणि इथून आणणे आहे इथे. आणि हा आहे गंगेचा मेन गेट. त्या साईडला 5चं गेट आहे गंगेचा. इथं परत काय खायची आणि दुकान आहे. वडापाव आणि तुम्हाला उसळ पाव कटवडा आणि भेटणार. आणि हा आहे गेट. खूप जुनी आहे ही गंगा जी राजापूरमध्ये एका भक्तासाठी अवतरलेली. हा चपला काही तिथे काढायच्या गेटच्या बाहेरच पुढे नाही काढायचं. इथे भरपूर सारी दुकानं आहेत. तिथे खाजानी आहे, तिथे कुंकू आहे, इथे परत काय काय आहे किचन आणि ते परत कुंकूची दुकान आहे. ते बांगडे आहेत. आणि चला पुढे पुढेच दे व्हिडिओ. सो गाईस तिथे एक तुळस आहे आणि ह्या साईडला आहे गंगा. गंगा आहे पुढे. तिथे भरपूर सारी दुकान आहे. तिथे खेळणीची आणि आहे दुकान. इथे पेढे आणि आहे पेढे आणि ते आईस्क्रीम्स आहेत. आणि गाईज गंगेचं कसं जायचं कुठून स्टार्ट करायचं ते गंगाचे फुल प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर गाईज आपल्याला पहिले तर हे आहेत कुंड आहे बरं. इथे टोटल आहे 12 कुंड. त्याच्यातलं पहिलं इथे स्टार्टिंगला आहे कृष्णकुंड. तिथून आंघोळ करायचं स्टार्ट करायचं आणि सगळ्या कुंडांचं पाणी घेत तिथे गौमुखामध्ये 2 पाणी येतात. तिथे स्नान करून तिथे स्नान करायचं. मग डायरेक्ट थांबा. आणि काही जिथे आहे मूळ गंगा तिथं तुम्ही पाणी पण नेऊ शकता. इथे आम्ही तिकडे कृष्णकुंडावरून आंघोळ करत आलेलो आहे. आता इथे प्रत्येक कुंडावरून कृष्णकुंड दाखव. कृष्णकुंड हे कृष्णकुंड आहे. आणि तुम्हाला मूळ गंगा मी दाखवतो. 1 मिनिट. ही आहे मूळ गंगा आणि हे पाणी आपण घरी नेऊ शकतो गंगाजल म्हणून. आणि इथे कुंड आहेत. ते कुंडामध्ये उतरला लाऊड नाही. आणि गाई तिथे आम्ही सगळे 12 कुंडांचं तिथून कृष्णकुंडापासून आम्ही 12 कुंडांचं स्नान घेतलेलं आहे. आता जायचं. आता इथे एक मारुती मंदिर आहे आणि इथे आहे दत्त मंदिर आणि इथे आहे गौमुख. आणि गौमुखाकडे आपले गंगा स्नान समाप्त करू. इथे कपडे आणि चेंज करून इथे श्री गंगादेवीचे ओटी. आणि गाई जिथे आहे गौमुखाकडे बघू शकते. इथे दुकान आहे त्याच्या समोरच आहे गौमुख आणि तिथे आहे श्री गंगादेवी. गरम पाणी आहे.
हर गंगे, हर हर गंगे. हा, आता तिने म्हटली आहे. बस बस शांत बस. हा, बोल मोठ्याने बोल. हर हर गंगे. उतारा लागेल ना डोक्याला. सो गाईज इथे आम्ही आलेलो आहे देवीकडे, देवीच्या मंदिरात. आणि इथे आहे काशीकुंड आणि तिकडे आहे गौमुखामधून जे पाणी येतं ते गौमुख आहे. इथे ओटी भरायची असते. ही जी राजापूरची गंगा असते ती येते काशीवरून. जवळ कुवेशी म्हणून गाव आहे. कुवेशी गावामध्ये भक्त होता. तो भक्त नेहमी तीर्थयात्रा करायचा. तीर्थयात्रा करत असताना वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध झाल्यामुळे जाऊ शकला नाही. त्याने प्रार्थना केली मी तुझा भक्त असेल मला गंगा स्नान व्हाल. तर त्याच्या पूर्व पुण्याने ह्या ठिकाणी 14 जिवंत झाली. 14 नद्यांचं पाणी या ठिकाणी आलं. ती गंगा आहे. हां, आपल्या मंगलाष्टकामध्ये तर गंगांची नद्यांची नावं आहेत. त्याप्रमाणे त्याचे टेम्परेचर आहे त्याप्रमाणे म्हणून या ठिकाणी लोक सगळे येतात. आणि पाणी पवित्र. हे पाणी तुम्ही किती वर्ष कुठेही ठेवा त्याच्यामध्ये कृमी होत नाही. आणि अन्य विहिरीचं पाणी वगैरे ठेवलं त्याच्यामध्ये कृमी होतात. पण ह्या विहिरी कुठलंही पाणी द्या स्नान करतायत लोक त्याच्याशिवाय पाणी दूषित होत नाही. कुठलंही पाणी त्याच्यामध्ये कृमी होणार नाही. असं हे गंगा स्नान. हे आहे काशीकुंड. हे काशीकुंड. आणि ही तिथे काशीकुंडामध्ये जेव्हा नदी गंगा येते, इकडे जेव्हा गंगा येते राजापूरला, तर तिथे काहीतरी एक पायरी कमी होते असं. हे सगळ्या 13व्या शतकापासून गंगा येते. त्यामुळे आम्हाला काय कोणी तसं काशीतलं म्हणून जे आलेलं नाही. बरोबर चर्चा केलेलं नाही. आम्ही त्यांचा विचार केलेला नाही. कारण निश्चित ते त्याचं उत्तर योग्य असेल किंवा काय असेल आम्ही कसं सांगू शकणार नाही. पण असं म्हणतात सगळे लोक की काशीत पहिलं पाणी कमी होतं. आणि ही गंगा कधीपर्यंत आहे? गंगा ही जशी आली तशी केव्हाही जाऊ शकते. किती दिवस राहील काय राहील दिवसात उजेडी केव्हा येईल जाऊ शकतं ती येऊ शकते. हां, चला धन्यवाद. धन्यवाद. तर काही जशी आपण ते कडचे भरची त्यांकडून घेतली आहे माहिती. आता आपण चाललो आहे देवळात. पुढे ते महादेव मंदिर आहे. इथे आहे दत्त मंदिर आहे. आपण जाऊया देवळात. इथे आहे. जिथे मारुती मंदिर पाया पडूया. मित्रांनो तुमच्यासाठी मी माहिती दिली आहे तुम्हाला. हे श्री दत्त मंदिर. हे असं नाही करायचं. आणि गाई जिथे आहे वडाचं झाड आहे आणि इथे आहे महादेव मंदिर. हर हर महादेव. आणि गाईज त्या साईडला एक चेंजिंग रूम आहे. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे राजापूरच्या बाजारात आणि आता आम्ही जाणार आहे घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ज्याच्याने अजून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल. आणि चला बाय.